राम राम मंडळी. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये मी मीरा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीमध्ये महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना वेगळंच महत्त्व होतं. हे अभेद्य आणि अजेय किल्ले आजही मराठीशाहीच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देत अगदी दिमाखात उभे आहेत. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील हे आपले किल्ले आणि त्यांच्या वैशिष्ट्यावर अगदी थोडक्यात दृष्टिक्षेप टाकूया. खरं तर प्रत्येक किल्ला महत्त्वाचा आहे, तरीही काही किल्ल्यांची वैशिष्ट्य मनावर कोरली जातात. चला तर अशाच काही किल्ल्यांबाबत आज आपण जाणून घेऊया. आणि हो, अजून एक स्पेशल थिंग मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बरं, पण त्याच्यासाठी थोडं थांबावं लागेल. मित्रमैत्रिणींनो, शिवरायांच्या आयुष्यातील जवळपास 25 वर्ष राजगडावर गेली. या गडावरील अद्वितीय असा बालेकिल्ला, दुहेरी नाळयुक्त तटबंदी असणारी संजीवनी माची, सुवळ्या माचीवरील हत्ती प्रस्तर तर पाहायलाच हवं. रायगड हा तर दुर्गेश्वरच हो. हा आहे शिवतीर्थ रायगड. शिवरायांनी रायरीला हिंदवी स्वराज्याचा मान दिला. भारतीय संस्कृतीच्या इतिहासात या स्थानाला मानाचं पान मिळालं. इथलं बांधकाम अजोड आणि अभेद्य तटबंदी अगदी नैसर्गिक आहे बरं. गोमुखी आकाराचा शत्रूला न दिसणारा महादरवाजा आणि शिवरायांची समाधीही इथेच आहे. श्रोतेहो, याच नोटवर मी घेऊन आले अजून एक खूप स्पेशल गोष्ट. नेहमी आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या मुलाखतींच्या माध्यमातून अनेकविध गोष्टी आणत असतो. मग युवकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेली महत्त्वाची कामगिरी असेल, आत्ताचे जे करिअर ट्रेंड्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती असेल, आत्ताचे जे फॅशन ट्रेंड्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती असेल, किंवा ह्यापेक्षाही अजून हटके कार्यक्रम आम्ही नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मनाने युवक असणाऱ्यांसाठीही आणि युवक दोस्तांसाठीही आज अशीच एक खास मुलाखत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. डोळ्यात फुटे अंगार भगन रक्तात जागू दे गाज भवानी माता. हे राजे जीर जीर हे राजे हे राजे जीर जीर हे राजे. मित्रमैत्रिणींनो, गडकिल्ल्यांना आजच्याही काळामध्ये तितकंच महत्त्व आहे, कारण आपल्या सोनेरी इतिहासाचा वारसा जपणारे किल्ले हे आजही आपल्या महाराष्ट्रासाठी एक मानाचं स्थान आहे. पण फ्रेंड्स, या नोटवर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायला नक्की आवडेल की या सगळ्या गडकिल्ल्यांची माहिती ऐकून, व्हिडिओज बघून, ते चित्रपटांमध्ये बघून किंवा फोटोजमध्ये, मोबाईलवरती, सोशल मीडिया थ्रू बघून आपल्याला जो आनंद मिळतो, जो अभिमान वाटतो, त्याहीपेक्षा जास्त आनंद जर आपण स्वतः त्या किल्ल्यावरती गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथला इतिहास ऐकला, तर किती मोठी आनंदाची शिदोरी आपण तिथून आपल्यासोबत घेऊन येऊ, असं तुम्हाला नाही का वाटत? अनेक गडकिल्ले ज्यांनी सर केलेले आहेत, आनंदाची आणि अनुभवाची शिदोरी संपन्न असलेले आज आपल्या भेटीला आपले एक युवक दोस्त आलेले आहेत. अल्पेश सोलकर यांच्याशी मीरा खलगावकर हिने केलेली बातचीत आता आपण ऐकणार आहोत. जवळपास 25 नाही
50 नाही, 75 नाही, 100ही नाही, तर तब्बल 107 किल्ले ज्यांनी सर केले आहेत. आणि हो, फक्त एकटे सर करणं हा त्यांचा उद्देश आता नाही राहिलेला, तर आपल्या बरोबर जे आहेत त्यांना सुद्धा हा अनुभव घेणं देणं हेही त्यांचं आता कर्तव्य बनलं आहे. चला या अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडनंच स्वतः जाणून घेऊया. ऐकूया आपल्या युवक मित्राला म्हणजेच अल्पेश सोलकर यांना. गिर्यारोहक अल्पेश सोलकर यांचा आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये मी मीरा अगदी मनापासून स्वागत करते. अलीकडेच तुम्ही 107वा गड सर केला आहे, तर एकंदरीत एक्सपिरियन्स कसा होता आणि तो गड कुठला होता? धन्यवाद. प्रथमतः आकाशवाणी केंद्राचे मी सगळ्यांचा आभारी आहे. या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि या ट्रेकिंगबद्दल, या गडकिल्ल्यांबद्दल सांगताना जवळजवळ आत्ता सुरुवातीलाच एक रायगडसारख्या पवित्र ठिकाणी जेव्हा आम्ही गेलो, तिथून एक सुरुवात झाली. तिकडचं वातावरण बघता, तिकडचं सगळ्या गोष्टी बघता, ऐतिहासिक गोष्टी बघता, महाराजांबद्दलचं प्रेम बघता आणि तिकडचा येणारा हा सगळा वर्ग, तर या वर्गाकडे आम्ही त्या गोष्टीने असे खेचले गेलो की जास्तीत जास्त गडकिल्ले सर करण्याची तिथूनच ऊर्जा मिळाली. आणखीन असेच एक बोलतात ना, 1 किल्ला 2 किल्ले करत करत आज या इथपर्यंत पोहोचलेलं आहे आणि हे थांबणारं नाही, हे चालूच राहणार आहे. नक्कीच. तुम्ही आत्तापर्यंत 107वा गड सर केलाय, तर ह्या ट्रेकिंगला कधीतरी सुरुवात झाली असेल, तर पहिला गड कुठला होता? तोच पहिला मी एक शिवनेरी, महाराजांचं जन्मस्थान, तिथे जायचंच होतं आणि या उद्देशाने आम्ही शिवनेरीकडे गेलो आणि तिकडची सगळी स्थळं बघता, जिथे महाराजांचा जन्म झाला ते सगळं पाळणा, या त्या गोष्टी सगळ्या बघता इतक्या मनाला भावूक झाल्या की नाही, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. महाराजांनी तर एवढं सगळं उभं केलं, तर आपण निदान भटकंती करून या ते संवर्धनाचा निदान प्रयत्न तरी करू शकतो. या उद्देशाने तिथून सुरुवात झाली. आणि सुरुवातीला कसं झालं, इतिहासामध्ये जे काय वाचलेले किल्ले होते, जे मोजके आणि नावलौकिक ज्यांचे किल्ले होते, ते डोळ्यासमोर असायचे की मला इकडे जायचंय म्हणून. तरीही तुम्ही शिवनेरीपासूनच का सुरुवात केलीत? म्हणजे त्यावेळेला जेव्हा सुरुवात केलीत तेव्हा असं काही डोक्यात होतं का की मला ह्यातच म्हणजे एक छंद म्हणून हे मला जोपासायचं आणि एक सुरुवात म्हणून इथून करूया, की असंच ते अनाहूतपणेच घडलं असं बोलायला काय हरकत नाही. असं मला वाटलेलं नाही की मी इतके किल्ले सर करू शकतो. पण जेव्हा जेव्हा मी सर करायला लागलो तेव्हा प्रत्येक गोष्टी अभ्यासपूर्ण जेव्हा मी वाचत गेलो, लोक भेटत गेली, अजून मी लोकांकडून ऐकत गेलो, सोशल मीडियातून काही वाचत गेलो, तर मला ती ओढ निर्माण झाली की अजून नवनवीन किल्ले बघायला पाहिजेत. त्यातून या सगळ्या गोष्टी. जेव्हा तुम्ही सुरुवात केली तर तेव्हा एक पर्यटन या दृष्टिकोनातून तुम्ही गेलात की तुम्ही कुठल्या ग्रुपला जॉईन झालात? तुमचं शालेय शिक्षण कुठे आणि घरामधलं एक वातावरण कसं होतं याकडे मला यायचं. माझं शालेय शिक्षण आपल्या गावाकडचंच आहे. म्हणजे माझा तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी आणि माझं गाव कळंबस्ते, मळदेवाडी, एक छोटेखानी गाव आहे. त्या गावामध्येच माझी प्राथमिक शाळा झाली, 1ली ते 7वी पर्यंत. त्याच्यानंतर पुढे हायस्कूल कळंबस्ते हायस्कूलमध्ये झालं, 8वी 9वी 10वी, आणि पुढे कसबा हायस्कूलला 11वी आणि 12वी. इतका सगळा हा जो पट्टा आहे, माझं पूर्ण बालपण हे या गावाकडे गेलंय. पण त्या गावाकडे असताना मी असे कोणतेच किल्ले केले नव्हते. जेव्हा शहराकडे वळलो तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या नव्याने कळल्या. आणि घरी वातावरण जेव्हा बघायला झालं तर घरच्यांना इतकं महाराजांबद्दल काही माहीत नव्हतं की बाबा तू जातोय कुठल्या चांगल्या ठिकाणी तर तू कर. आणि आतापर्यंत जे काही सगळं वागणं होतं, बोलणं होतं, माझ्या एकंदरीत सगळ्या हरकती होत्या. त्याच्यामुळे मला सहज परवानगी घरातून मिळायची की तू हे करू शकतो. बरं, ह्या सगळ्या प्रवासादरम्यान कुठली तरी एक गोष्ट आपल्याला खिळवून ठेवते की नाही अजून एकदा, परत एकदा, कारण कधीतरी जसे चांगले अनुभव येतात तसेच कधीतरी वाईटही अनुभव येत असतील. तर असा कुठला तरी एक अनुभव की ज्यामुळे तुम्ही नाही, एकदा सेटबॅक बसला असेल या प्रवासात, पण नाही, जिद्द नाही हरणार, मला अजून एक गड बघायचा आहे, मला अजून अभ्यास करायचा आहे, असा कुठला एक क्षण होता? असा एक म्हणता झाला ना तर किल्ला आहे आपल्या जवळचा, माहुली किल्ला असेल, आसनगाव जवळचा. तिथे माहुली किल्ल्यावर असं जाताना काही पायाला खरचटणं किंवा पडणं असं एक प्रकार झालेले. पण थोडं चालता येत नव्हतं. पण सुरुवातीला असताना त्या गोष्टी सगळ्या झाल्या की आपल्याला माहीत नव्हतं की कसे पाय ठेवले जातात. ट्रेकिंगबद्दलच्या गोष्टी, पायवाटा असलेल्या आपल्याला इतक्या माहीत नसतील, पण आपण गावाकडचे असल्यामुळं ते तेवढं जमून जातं. पण तरी काही गोष्टी अशा घडल्या की
थोडं पडणं झालं, मग त्याच्यामुळे पायाला क्रॅम्प येणं, थोडंसं जखम होणं, मग ते सगळं होत नव्हतं. पण त्याच्यानंतरही एकदा ट्रेकिंग तो दिवस झाल्यानंतर पण ते सगळं दुखणं तसंच होतं 1-2 दिवस. पण शेवटी तेव्हा वाटायचं की नाही, आता मी ट्रेकिंग बंद करणार, आता मी परत करणार नाही. पण शेवटी ते झाल्यानंतर पुन्हा चालू व्हायचंच ते. अलीकडे मी जसं इंट्रोमध्ये म्हटलं की यूथची फेवरेट वीकेंड स्पेंडिंग ॲक्टिव्हिटी आहे किंवा अनेक मोठमोठी माणसंसुद्धा वय झालं असलं तरीसुद्धा ते ट्रेकिंगकडे आजकाल वळताना दिसत आहेत. पण अशीही एक धाकधूक, जोपर्यंत पहिलं ट्रेकिंग आपलं होत नाही, जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही तोपर्यंत की बापरे हे खूप कठीण आहे, हे करावं लागेल, ते करावं लागेल. तर नक्की जर कोणी पहिल्यांदाच ट्रेकिंगला जाणार असेल तर त्याने काय काळजी घ्यावी असं तुम्ही सांगाल? पहिल्यांदाच जर जायचं असेल तर एकतर आपले शूज हे प्रॉपर असले पाहिजेत, आपली मानसिकता तशी असली पाहिजे. आपल्याकडे ज्या ज्या काही गोष्टी असतील, समजा आता एखादं कोणी असेल ज्यांचे औषधं काही चालू असतील, त्यांना थकवा काही जाणवत असेल, तर त्या गोष्टी त्याने पाळल्या तर ते बरं होईल. आणि सुरुवातीला छोटेखानी किल्ले जे असतील, जिथे जास्त 2-3 तासाचा प्रवास नसेल, थोडासा अर्धा-पाऊण तासाचा जर प्रवास असेल, तर ते सुरुवातीला त्यांनी केले तर अधिक उत्तम होईल असं मला वाटतं. आणि जे काय इक्विपमेंट असतील ट्रेकिंगबद्दलच्या, म्हणजे शूज असतील, ट्रेकिंग पोल असतील, बॅग असतील, सॅक असतील, त्याच्यामध्ये वॉटर बॉटल, सगळ्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या मेंटेन केल्या तर असं काही होत नाही. आजपर्यंत तुम्ही जे जे गड सर केलेत, तर आपण एकटे प्रवास करत असतो, पण माणूस हा सोशलाइज्ड आहे. तर तिथली जी वस्ती आहे, तर प्रत्येक गडाच्या बाजूला अवतीभवती त्याच्या पायथ्याशी असलेली वस्ती, तो एक अनुभव, तिथली माणसं, याबद्दलही सांगा ना. आता बघायचं झालं ना तर सगळ्याच गडकिल्ल्यांच्या ज्या पायथ्याला गाव आहेत ती खूप निराळी आहेत. आपल्याकडची बघता आणि तिकडची बघता खूप फरक आहे. जर एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर एका किल्ल्याच्या पायथ्याला मी गेलो होतो. तिथे आम्ही जेवणाची सोय केली होती. खरं तर तो किल्ला म्हणजे नाशिक पट्ट्यामधून येतो. तर त्या पायथ्याला मी जेव्हा गेलेलो तेव्हा असं झालेलं की म्हणजे आजूबाजूचं जे वातावरण होतं थोडंसं वेगळंच होतं. म्हणजे थोडंसं अस्वच्छता, या सगळ्या गोष्टी होत्या. आता तो का मागास राहिला तो वेगळा मुद्दा आहे, पण अस्वच्छता आणि या सगळ्या गोष्टी होत्या. आणि तिथे आम्हाला जेव्हा जेवण आम्ही सांगितलं होतं तर आपल्याकडे नॉर्मली कसं सगळ्या भाजी आणि त्या सगळ्या गोष्टी वाढल्या जातात. तर त्याने आम्हाला काय केलं, एक परात टाईप या एक ताट टाईप वाढलं त्याने. आणि त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे बोलतात ना, एक मूग आणि ते करता डाळ टाईप त्यांनी सगळं त्याच्यामध्ये ओतलं. आणि साईडला एक हे दिली, एक ज्वारीची भाकरी असं काहीतरी दिलं. आणि बाकीच्यांना जे शहराकडचे होते त्यांना माहीत नव्हतं नक्की करायचं काय आहे, आपल्याला वेगळी काय भाजी येणार आहे की यातच काहीतरी करायचं आहे. तर या गोष्टी मी गावाकडचं असल्यामुळे मलाही काही समजत नव्हतं की नक्की हा कुठला प्रकार आहे. त्याच्यामुळे हे नवीन होतं. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की त्याच्यामध्येच ते बुडवून ते खायचं. आम्ही हे खातो, आम्ही हे स्वतः पिकवतो, तेच तुम्हाला आम्ही वाढलंय. भाकरीचं जे काय असेल सगळं आमच्याकडे बनतं, आम्ही ते तेवढ्या प्रेमाने तुम्हाला वाढलेलं आहे. पण जी पद्धत होती जी परातीमध्ये वाढणं, आणि ती ताटाची साईज पण एवढी होती की एका याच्यामध्ये 4 जण जेवतील. तर हा एक नवीन प्रकार होता. पण आम्ही तितक्याच गोड मनाने खाल्ला, तितकंच चांगलं त्यांना बरं वाटलं, असा एक इन्सिडेंट सांगता येऊ शकतो. मे बी हे युनिटी इन डायव्हर्सिटी आपण जे म्हणतो की इतक्या वेगवेगळ्या आपल्याकडे संस्कृती आहेत. आता महाराष्ट्रामध्येच नाशिक येतं, महाराष्ट्रातच कोकण येतं, पण एवढ्या अंतरामध्ये सुद्धा किती जेवणामध्ये किंवा भाषेमध्ये, लोकांमध्ये बदल आहेत. तुमची एक सामाजिक कार्य करणारी संस्था आहे, NGO आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. या गोष्टींकडून थोडं पुढे वळताना असा विचार केला की लोक आपल्याला जोडली जात आहेत आणि हा समूह आपला मोठा मोठा होत जातोय. लोक आपल्याला असं म्हणतात की काही तुम्ही जे करताय ते खरंच खूप चांगलं आहे. आणि लोक जोडल्या गेल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण ह्यांना एका चांगल्या कार्यासाठी बांधूया. तर त्यातून एक संगमरत्न फाउंडेशन NGO अशा आपल्या संस्थेची आपण निर्मिती केली. आणि त्यातून आपण ट्रेकिंग किंवा टूर असतील या आउटडोअरच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी असतील त्या सोबतच आपण समाजसेवा ज्या काही गोष्टी करता येतील आपल्याला त्याही आपण त्याची बांधिलकी म्हणजे ते आपण एकत्र करण्याचा प्रयत्न केला. मग आपण काय केलं की ट्रेकिंग आयोजन करण्यापेक्षा आपण अभ्यास मोहीमवर भर घेतला. आपण मंदिर अभ्यास मोहिमा केल्या, आपण केव्सच्या अभ्यास मोहीम केल्या. सहसा त्या आपल्याला कधी लक्षात येत नाही. आपण एखाद्या किल्ल्यावर आता तुम्ही जर बघितलं ना तर फक्त भटकंती होते, पण किल्ल्याचा अभ्यास करणारी मंडळी खूप कमी आहेत आणि त्याहून कमी आहेत जी संवर्धन करणारी आहेत. तर हाच पट्टा कुठेतरी आपल्याला वळवायचा होता, म्हणून आम्ही अभ्यास मोहिमा ज्या
ज्यांना खरंच त्या गोष्टींचं ज्ञान आहे अशी कोणी अभ्यासक असतील त्यांच्यामार्फत आपण ते अभ्यास मोहिमा घडवण्याचा आपला प्रयत्न होता. तसेच मंदिरं असतील, तसेच लेण्या असतील. आणि या व्यतिरिक्त जेव्हा आपण जाताना समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. आम्ही एक टॅगलाईन पण दिली, आनंदाने देऊया समाजाचं देणं. तर त्या समाजाच्या देण्यासाठी आपला हा युवा वर्ग आम्ही कसा तिकडे वळवतोय त्या प्रयत्नातून आम्ही एका वृद्धाश्रमाला भेट दिली. आता दीपावलीच्या पाडव्याच्या निमित्तानं काही रक्तदान शिबिर आयोजित केली. आपण जिथे गडाच्या पायथ्याला जातो तिथली जी काही गावं असतील त्या गावांच्या मध्ये जी मराठी शाळा असतील त्यांना आम्ही काही शैक्षणिक वाटप केलं. त्यांच्या चेहऱ्यावरचाही आनंद आम्हाला कळला, तिकडची शिक्षण पद्धती कळली. तर लोक अशी जोडली जात आहेत आणि असेच आम्ही काही नाही काहीतरी जे समाज उपयोगी कार्यक्रम असतील ते आम्ही आयोजित करण्याचा जो काय मानस आहे हा आमचा या NGO मार्फत आहे. हे जे तुम्ही अभ्यासपर उपक्रम राबवता त्याचं नक्की स्वरूप कसं असतं? कारण शाळेतही आपण इतिहासाचा अभ्यास करतो, पण तो अभ्यास आणि हा अभ्यास जो आता तुम्ही करणार किंवा करता, हे जे उपक्रम राबवता, यात नक्कीच फरक असेल. तर काय असतं नक्की, कसं डिझाईन केलेलं आहे या उपक्रमाला? आता बघा, एक किल्ल्याचा जर अभ्यास मोहीम आपण घडवली तर काही आपल्याकडे असे लेखक मंडळी आहेत जे एकाच लेखकाचा अभ्यास न करता खूप सारी पुस्तकं रेफर करून त्यातून काहीतरी त्याने नवीन काहीतरी तयार केलेलं असतं. तर असे अभ्यासक आपण त्यांना निमंत्रित करतो. जसं तर श्रीमान रायगड ठिकाणी झालं, त्यांना आपण एक मोहन फराडे सर म्हणून आहेत, तर त्यांच्यामार्फत आपण ती अभ्यास मोहीम घडवली होती. तर त्यांचं तसंच आहे की काही गोष्टी आपल्याला नव्याने कशा आपल्याला कळतील. तिथे त्यांचं एक वाक्य अजूनही लक्षात राहतं की रायगड हा बघायचा नसतो तर रायगड हा जगायचा असतो. तर हे वाक्य शेवटपर्यंत ते बोललेले आणि ते शेवटपर्यंत प्रत्येकाच्या आजही लक्षात असेल जे काय पार्टिसिपंट त्या रायगडच्या मोहीममध्ये होते. तर मला असं वाटतं की अशा अभ्यासकांमार्फत जर झालं आणि नक्कीच काहीतरी नवीन गोष्ट कळते. तशीच मंदिरांची जर करायची झाली, आपण एक अंबरनाथ शिवालय तिथे आपण एक अभ्यास मोहीम आयोजित केली होती. तिथे पण जसंच होतं की आपण वारंवार जे बघणारं जे मंदिर आहे त्याच्यावरचं कोरीव काम, जे स्थापत्य असतं, त्याचा नेमका अर्थ काय असतो, त्या मंदिराची कोणत्या दिशेला कशी स्थापना झालेली असते, त्याचं मिनिंग काय होतं, हे त्या मोहिमेला जेवढे काय आपले होते किंवा इव्हन आम्ही सुद्धा, आम्हाला पण असं कळलं की इतके वर्ष आम्ही बघतोय मंदिर पण त्याच्या वेगळा काय आपण विचारच केला नाही, जे आम्हाला त्या दिवशी कळलं. हे अभ्यास मोहिमेचा फायदा आहे आणि या अभ्यास मोहिमेतून या गोष्टी उलगडल्या जातात. नक्कीच. फोन आणि पुस्तकातून बघण्यापेक्षा तिथे प्रत्यक्ष जाऊन बघणं हाही एक अनुभव आणि खूप स्वतःला श्रीमंत करण्यासारखाच आहे, नाही का? नक्कीच नक्कीच. तुम्ही आता इतके गड सर करताय, ट्रेकिंगच्या ऍक्टिव्हिटीज करताय, तर या दरम्याने एक गड हा एक आपल्या इतिहासाचा एक खूप श्रीमंत वारसा आहे. तर मग ह्यांच्या संवर्धनासाठी तुमच्या मते काय आवश्यक आहे आत्ताच्या युवक पिढीने करणं? आत्ताच्या युवक पिढीने संवर्धनासाठी खरं तर वळलंच पाहिजे तिकडे. कारण आत्ताच्या ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या लोक संवर्धन करतात त्यांना खरंच मुलांची जी पुरवठा असतो तो कमीच मिळतोय. खूप कमी संख्येने लोक तिकडे संवर्धनासाठी आहेत, त्यांच्यावर सगळा भार पडतोय. त्याच्यामुळं नवीन लोकांनी तिथं जोडले गेलं पाहिजे. हे आता कसे जोडतील, तर एकतर जनजागृती केली पाहिजे आणि जे काय आपण काम करतोय हे याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. असेही काही ग्रुप्स आहेत जे बोलतात ना ज्या आराखड्यानुसार कामं करतात, पण काही ग्रुप आहेत की विनाकारण कुठे ना कुठे खोदकाम चालू आहे, कुठे ना कुठे वेगळ्या गोष्टी चालू आहेत. तर तसं न होता जर आपण संवर्धन एकदा चांगल्या अभ्यासकाच्या मार्फत किंवा आपल्या पुरातन खात्याच्या अंडरमध्ये असं काहीतरी केलं तर नक्कीच होऊ शकतं. सुरू करूया रॅपिड फायर राऊंडला. मी एक शब्द सांगेन, तो शब्द ऐकल्यावर तुमच्या मनामध्ये काय येतं हे पटकन सांगायचं आहे. भारत. प्रगतशील देश म्हणून. छत्रपती शिवाजी महाराज. नवीन ऊर्जा म्हणू शकतो की नवीन कामाची सुरुवात म्हणू शकतो. इतिहास. इतिहास हा उलगडला पाहिजे, वाचला पाहिजे, त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे आणि त्यातूनच ऊर्जा घेऊन नवीन काहीतरी केलं पाहिजे. स्वदेश. एक आपुलकी, प्रेम. आणि ट्रेकिंग. ट्रेकिंग हा जिव्हाळ्याचा विषय आणि तो कधी न सुटला पाहिजे असं. काहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा, डमरुनाथ डळमळे भूमंडळ आत हो शंकरा शंकरा. काहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा, डमरुनाथ डळमळे भूमंडळ आत हो शंकरा. याच नोटवरती मला तुम्हाला एक या 107 गडांच्या प्रवासामधला एक कुठलाही अविस्मरणीय क्षण
जो आपल्या श्रोत्यांबरोबर तुम्हाला शेअर करायला आवडेल? मी रायगडचं सांगू शकतो. जेव्हा अभ्यास मोहीम चालू होती तेव्हा आमचे जे अभ्यासक होते त्यांनी सुरुवातीलाच आम्हाला एक सांगितलं होतं की तुम्ही एक रायगडवरचा असा कोणताही एक दगड घ्या, छोटासा, जो तुमच्या हातामध्ये येईल असा, जो तुमच्या कायमस्वरूपी राहील. आता त्याच्या मागची त्यांची संकल्पना अशी होती की हा दगड जेव्हा तुम्ही कधी बघाल, जेव्हा तुम्ही तुमच्यासोबत असेल, कुठेही असेल, तेव्हा ते रायगडची अभ्यास मोहीम तुम्हालाही आठवेल आणि तिथल्या ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या तुम्हाला त्या आठवतील. म्हणून त्याचं कारण म्हणून एक तो महाराजांच्या गडावरचा एक दगड छोटासा, तो आम्ही सगळ्यांनी खिशामध्ये घेऊन सगळं पूर्ण अख्खा किल्ला फिरत होतो आणि त्याची अभ्यास म्हणून चालू होती. आणि जेव्हा जिथे महाराजांचा शेवटचा क्षण ज्या खोलीमध्ये गेला, तर तिथली जेव्हा वेळ आली तेव्हा असं झालं ना, जेवढे अभ्यासकांनी जेवढ्या ज्या ज्या माहिती सांगितल्या आम्हाला त्या इतक्या भरून आल्या, ज्या त्या शेवटच्या क्षणाची माहिती सांगताना. मी आयुष्यात असा कुठल्या किल्ल्यावर रडलो नसेल, पण त्या दिवशी सगळे जे काय आमच्यासोबत होते त्यांना खूप भावूक वाटला तो क्षण. म्हणजे हातामध्ये घट्ट आवळून धरलेला तो दगड आणि तो क्षण, तो आजही दगड आम्ही देवाऱ्यात ठेवलेला आहे. कायम जेव्हा मी पुसतो, जेव्हा आम्ही तेव्हा त्याला नतमस्तक होतो, तेव्हा तो कायम एक नवीन ऊर्जा देतो की नाही, ही रायगडची अभ्यास मोहीम आहे. आणि आजही शहारे येतात. असा अनुभव आजच्या युवक पिढीला घ्यायचा असेल आणि त्यांना तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी काय करावं? नाही, नक्कीच आपल्या सोशल मीडिया माध्यमातून आपण जनजागृती करत असतो. आपण ज्या ज्या काही गोष्टी करतो, ज्या गोष्टींसाठी आपल्याला हातभार हवा असेल तर आम्ही नक्कीच सोशल मीडियाचा आधारमार्फत लोकांपर्यंत पोहोचतो. त्यांनी तिथे आम्हाला संपर्क करून आमच्याशी जोडले गेले तर, आणि आपला संगमरत्न फाउंडेशन NGO म्हणून आहे, याच्या IDs आहेत सोशल मीडियावरती आणि तिथे संपर्क पण मिळतील. तिथून डायरेक्ट आपण कॉन्टॅक्ट करून या सगळ्या कार्यासाठी तुम्ही सहभाग घेऊ शकता. नक्कीच. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि पुढच्या वेळेला अजून अनेक गड सर केलेले आणि अनुभव संपन्न असे परत आपण भेटूच आणि एक खूप वेगळ्या विषयावरती नक्कीच चर्चा करू. तुमच्या या कार्याला अजूनही छान हातभार अनेक युवकांचा लाभो, याच सदिच्छेसोबत मी तुमचा इथे निरोप घेते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद आकाशवाणी. इतिहासाच्या सोनेरी पानांनी संपन्न असलेली अशी अनुभवांची शिदोरी ज्यांच्याकडे आहे, अशा अल्पेश सोलकर यांना आत्ताच आपण ऐकलं. त्यांच्याशी बातचीत केली होती मीरा खलगावकर हिने. फ्रेंड्स, याआधी आपण राजगडाबद्दल अगदी थोडक्यात ऐकलं, रायगडाबद्दलही ऐकलं. 107 किल्ले ज्यांनी सर केलेत यांचा अनुभव आत्ता आपल्यासोबत आहेच. चला कार्यक्रमात पुढे वळूया. राजमाची किल्ला. राजमाची किल्ल्याला 2 बालेकिल्ले आहेत. शिखरावर 2 बालेकिल्ले असलेला 360 किल्ल्यांमधील हा एकमेव किल्ला आहे. राजमाचीच्या पोटात असलेली अतिप्राचीन अशी कोंडाणे लेणी ही भेट देण्याजोगी आहे बरं. सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग ही जणू शिवरायांच्या स्वराज्याची सागरी राजधानीच आहे. 18 टोपीकरांच्या उतारावर अजिंक्य जागा शिवलंकाच निर्माण केली, या तत्कालीन उल्लेखावरून किल्ल्याचं महत्त्व ओळखून येतं. शिवरायांच्या हाताचे आणि पायाचे ठसे, फांदी फुटलेली नारळाची झाडं, साक्षात शिवरायांचं मंदिर, शिशाच्या रसात बसवलेले पायांचे दगड, या सगळ्या गोष्टी अगदी नोंद घेण्यासारख्याच. महाराष्ट्र दुर्गांचा देश आहे, त्यामुळेच त्यास राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा असं अभिमानाने म्हटलं गेलं आहे. सह्याद्रीच्या कोणत्याही डोंगर शिखरावर उभं राहून नजर फिरवली तर 4-2 शिखरांआड एखाद्या डोंगर माथ्यावर तटबंदीचे शिलापागोटे चढवलेले दिसतीलच. या किल्ल्यांच्या बळावर शिवरायांनी रयतेवर अन्याय करणाऱ्या जुलमी राजवटी विरोधात लढा उभारला. पाणकोट, भुईकोट, डोंगरी गढ्या आणि डोंगरी किल्ले अशा सर्व प्रकारच्या लहान मोठ्या किल्ल्यांची महाराष्ट्रातील संख्या 700च्या घरात आहे. या सगळ्यात शिवरायांनी नव्याने बांधून घेतलेल्या किल्ल्यांची अभेद्य आणि भक्कम बांधणी उठून दिसते. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्रातील जवळपास 40% किल्ले हे 73 अंश आणि 74 अंश रेखांश तर 20 ते 17 अंश अक्षांशाच्या चौकटीत आहेत.
शिवरायांच्या स्वराज्याचा नेमका हाच गाभा होता. मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि भूगोलावर दुर्गामी परिणाम करणाऱ्या सोल्हेर, मुल्हेर, धोडप, शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड, विशालगड, पन्हाळागड, कुलाबा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, आग्वाद, अंजनदीप अशा अनेक किल्ल्यांचा समावेश या प्रदेशात होतो. यातूनच किल्ले आणि महाराष्ट्राची भूराजकीय जडणघडण यांचं नातं अगदी जवळून जाणवतं. काही भागात किल्ले बांधणी तंत्राच्या अधिक वापराची गरज होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यानुसार किल्ले बांधलेही. त्यातून शिवरायांची दूरदृष्टी आणि स्वराज्याची संरक्षण सिद्धता जाणवते. तोरण्याची झुंजार माची, राजगडावरची संजीवनी माची, विजयदुर्गाबाहेरील पाण्यात असलेली भिंत आजही शिवशाहीतील शौर्याची साक्ष देते. स्वराज्याला या अभेद्य दुर्गांच्या साक्षीनेच अनेकदा संजीवनी मिळाली आहे. ते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.